शाळा. शाळा म्हटली की ओठावर येतात त्या अत्र्यांच्या कवितेतल्या ओळी. ही आवडते मज मनापासूनी शाळा, लाविते लळा जशी माऊली बाळा. हसऱ्या फुलांची बाग जशी आनंदी, ही तशीच शाळा मुले येथे स्वच्छंदी. हसूनी हसवणी खेळूनी सांगुनी गोष्टी, आम्हास आमचे गुरुजी शिक्षण देते. येथेच बंधू प्रेमाचे घ्या धडे, मग देश घडवाया वा खडे. पसरवा नाव शाळेचे चहूकडे, मग लोक म्हणतील धन्य धन्य ती शाळा, जी देशासाठी तयार करते बाळा, जी देशासाठी तयार करते बाळा. शाळा हा सर्वांच्याच आयुष्यातील एक महत्त्वपूर्ण घटक, जेथे प्रत्येक माणसाच्या आयुष्यातील जडणघडणाचा पाया रचला जातो. अशाच एका खेडेगावातील शाळेची आज आम्ही आपणास ओळख करून देणार आहोत. या शाळेचे नाव तळेखल असून ही शाळा खाटीगाव सफाळे येथे वसलेली आहे. ही शाळा मुख्यतः जिल्हा परिषदेच्या अंतर्गत येते. या शाळेत शिकवण्यासाठी 2 शिक्षकही नेमले आहेत. तसेच येथे 1ली ते 4थी पर्यंतचे वर्ग भरले जातात. ही शाळा मुख्य रस्त्यावरून 1 किलोमीटर अंतरावर आहे. त्यामुळे शाळेतील विद्यार्थ्यांना मुख्य रस्त्यावरून माळ रानातून शाळेपर्यंत पायी जावे लागते. जसे आपण सर्वच जाणतो की आपल्या देशातील 50% अधिक मुले ही अशाच खेड्यात शिकतात. आम्ही आमच्या संपूर्ण प्रयत्नांनी याच सारख्या उपेक्षित विद्यार्थ्यांवर सखोल अभ्यास केला. तेव्हा आम्हाला असे जाणवले की ही मुलं अत्यंत हुशार आहेत आणि त्यांच्याकडे शहरातील विद्यार्थ्यांशी स्पर्धा करण्या इतपतची क्षमताही आहे. बऱ्याचदा अशी ही मुले उपेक्षित राहण्याचं कारण म्हणजे त्यांच्या हुशारीला चालना देणारे पौष्टिक वातावरण आणि संधी, या सर्व गोष्टींचा असणारा दुर्दैवी अभाव. देवाच्या कृपेने आज आपण बऱ्याच सुखसोयींचा उपभोग घेत आहोत. पण या मुलांना आज एक मदतीचा हात हवा आहे की जेणेकरून त्यांच्या जीवनशैलीत चांगल्या काहीतरी सुधारणा घडून येतील. या मुलांचे आई वडील अशिक्षित असल्यामुळे निदान आपल्या मुलाने चांगले शिक्षण घेऊन एक चांगले व्यक्तिमत्व घडावे व समाजात आपले वेगळे स्थान प्रस्थापित करावे असे त्यांना वाटते. परंतु त्यांच्याजवळ असणाऱ्या दारिद्र्यामुळे ते या सर्व गोष्टींपासून वंचित आहेत आणि म्हणूनच आम्ही आरंभकार या मुलांसाठी काहीतरी करू इच्छितो. जसे आपण आपल्या आयुष्यात बऱ्याच सुखसोयी आणि आनंदाचे क्षण उपभोगत आहोत, त्याच प्रकारे काही आनंदाचे क्षण आम्ही या मुलांना देऊ इच्छितो. आणि माणूस म्हणून आपण अशा प्रकारे आनंद पसरवणे हे अगदी साहजिक आणि योग्य आहे. आजच्या आपल्या धकाकीच्या जीवनात सर्वांनाच हे एकट्याने करणे शक्य नसते, पण मनात इच्छा मात्र असते. आणि म्हणूनच या आरंभामधील सदस्यांनी आपापली कामे, व्यवसाय, अभ्यास, मजा या पलीकडे जाऊन आयुष्यातील काही क्षण या अत्यंत महत्त्वाच्या सामाजिक कामासाठी देण्याचे ठरवले आहे, जेणेकरून या खेड्यातील लोकांचा व येथील मुलांचा विकास होईल.
आरंभचे शाळेसाठी स्वप्न. जसे आपण जाणतो की या शाळेतील मुले एका गरीब शेतकरी व आदिवासी कुटुंबातील आहे. म्हणून आरंभ या मुलांना गणवेश, बूट व रेनकोट उपलब्ध करून देणार आहे. सध्या शाळेत केवळ एक पंखा व एकच ट्यूबलाईट आहे. तरी शाळेसाठी आणखीन किमान 2 पंखे व 5 ट्यूबलाईट्स आरंभ उपलब्ध करून देणार आहे. शाळेतील मुलांसाठी बगीचा, मुलांच्या खेळाची उपकरणे जसे बॅडमिंटन, फुटबॉल, क्रिकेटचे साहित्य, चेस, कॅरम बोर्ड इत्यादी गोष्टी आरंभ उपलब्ध करून देणार आहेत, जेणेकरून मुलांना शाळेविषयी गोडी निर्माण होईल व अभ्यासाव्यतिरिक्त ते इतर गोष्टींमध्येही पारंगत होतील. 2 संगणक आणि मुलांना संगणकाचे प्राथमिक ज्ञान उपलब्ध करून देण्याचे काम आरंभ करणार आहे. जसे आपणास सर्वांनाच माहिती आहे की आरंभने काही सोसायटींमध्ये वीकली स्नॅक्स, त्याचबरोबर टूर्स अँड ट्रॅव्हल्स, प्रिंटिंग यांसारखे इतर उपक्रम सुरू केले आहेत आणि त्या उपक्रमांद्वारे जो काही फंड आम्हास मिळणार आहे त्याचा वापर आम्ही या मुलांच्या विकासासाठी करणार आहोत. परंतु काही विशिष्ट मर्यादेपर्यंत हा प्रयत्न अपुरा पडत असल्याने आम्ही आरंभमधील सदस्य आपणास जाहीर आणि मनस्वी विनंती करतो की तुम्ही देखील आमच्यासोबत या कार्यात सहभागी व्हा आणि नक्कीच हा तुमच्यासाठीही एक अत्यंत आनंदाचा व महत्त्वाचा क्षण ठरेल.